काय माय माझ्या मेलीचं फुटकं नशीब आहे. म्हणलं सून आल्यावर मस्त सुनावर राज्य करीन, आयत वैत खाईन पिईन. पण इथं काय झालंय, उलटच. मलाच तिला खायला प्यायला आयत द्यावं लागतंय. त्या बबीची सून सकाळीच उठती, झाडून झुडून सडा सारवण सगळं करत राहती, आणि माझी सून आणखीन आथरुणातच आहे. ह्या बंड्याला काय म्हणू, केलं मनाने लग्न आणि फिटली त्याची आता हौस. पण माझ्या मेलीच्या डोक्यावर आणून बसलेलीला मिऱ्या वाटायला एक काम ऐकत नाही, नुसतं चुरू चुरू बोलती. काय म्हणायला गेलं तर आता त्या बबीला मला नुसतं टोमणे मारायला कारण भेटलं सुनाचं. आता नुसतं गावभर बोबाटा करत सुटन, शांताबाईची सून अशीच आहे, शांताबाईची सून तशीच आहे, शांताबाईच्या सुनाला स्वयंपाकच येत नाही, शांताबाईची सून झगाच घालती. तिला तरी बोलून काय फायदा म्हणा, आपलंच नाणं खोटं. आता ही झोपेतून कधी उठती काय माहित, ती बबी येतच असन. हिला झोपलेलं बघून परत मला टोमणे टामणे मारत बसन. बंड्या, ए बंड्या. काय गाई, कशाला बोलवतेस? ती पांढरी पाल कधी उठणार आहे? कोण पांढरी पाल? तो ही बायको. अगं आई, तिचं नाव पांढरी पाल नाहीये, पिंकी आहे, पिंकी. हो ना बाबा, पिंकी मुतू राहिली ना डोक्यावर माया. आणलीस ना माझ्या डोक्यावर मिरे वाटायला. काय झालं गाई, एवढी का चिडलीस? अरे 9-10 वाजत आलेत, तरी पण तुपली बायको आणखी झोपेत न उठली नाही. आणि ती बबी घरी येणार आहे बायकांना घेऊन मपली सून बघायला. आणि अशी दाखवू का झग्यावाली म्हैसून? 2 मिनिटं थांब, आत्ता उठून आणतो माझ्या बायकोला. ती बबी यायच्या आधी उठव म्हणजे झालं. शांताबाई, ओ शांताबाई. आली ही भटक भवानी. आता तू थांब, तू टेन्शन नको घेऊ, मी लगेच जातो आणि तिला उठवतो. अहो शांताबाई, बाहेर तर या. होय होय, आले. अगं काय करते सात, एक की बाहेर? आम्ही असा विचार करून आलतो, आता शांताबाईला सून आली म्हणजे शांताबाई काय सोफ्यावर मस्त आरामात बसली असं. आहो मी काय आरामातच बसलेलीच होते, आताच गेलते बघा. ते चहा पेलते तर म्हणलं कप आतमध्ये ठेवावा, त्याच्यासाठी गेलते. नाहीतर मी सकाळपासून एका कामाला हात लावला नाही बघा, सगळं माझ्या सुनेनंच केलंय. होय काय, बरं. कुठे आहे मग तुमची सून? मी बघितली होती हो त्या दिवशी गाडीतनं उतरताना, पण म्हणलं त्या दिवशी नेमकी चालती, आता बघावात कशी बोलती कशी राहती. होय काय, बरं झालं ना आलात. शांता काकी, बोलवा की तुमच्या सुनेला. मग ही बया आणखीन उठली का नाही काय माहित. शांताबाई, काय म्हणालात काय? नाही काय नाही म्हणाले, बोलवते. पिंकी, अगे पिंकी, बघ ना तुला भेटायला कोण कोण आलंय. अगं तर तुम्ही बसून घ्या की. वय बसतो. भटक भवानीला साडी नेसून यायला काय झालं काय माहित. आता बबीला नुसतं टोमने मारायला चान्स भेटला. शांताबाई, तुमची सून तर झगाच घालते बाई. आम्हाला वाटलं नवीन नवरी मस्त नटून थटून साडी घालून येईन आमच्या समोर, तर तुमची सून झगाच घालून आली. अहो काकू, हा झगा नाहीये, 1 पीस आहे माझा, 1 पीस. अगं होय ते असते, पण आम्ही असं धरून आलतो की आता तू नवीन नवरीस ना, मस्त नटून थटून साडीत उभा राहायची ना आमच्या पुढं. पण तसं काहीच दिसत नाही. अहो शांताबाई, तुमच्या सुनेला काही शिकवलं का नाही तुम्ही? घरी आलेल्या पाहुण्याच्या पाय वगैरे पडत असते. पिंकी, पाया पड सगळ्यांच्या. राहू द्या, आम्ही म्हणल्यावर पडता का आता? आम्ही येऊन शांताबाई 15 मिनिटं झाले, पण आणखी तुम्ही आम्हाला चहा पाणी विचारलं नाही. अगं विचारणारच होते, पण तू पिंकीला बोलत होतीस ना, त्याच्यामुळे थांबले. तुमच्या सुनेला माझ्या घरी एखाद दिवशी घेऊन या, मग तिला कळन पाहुण्यांचा पाहुणचार कसा करते तर. बरं चला शांताबाई, निघतो आम्ही. इथं काय येऊनही काही फायदा नाही झाला. चला ग. थांबा की ग. काही नको, बघितला तुमचा पाहुणचार, आता निघतो आम्ही. आम्हाला घरी कामं धंदेत. झालं तुझं समाधान माझा अपमान करून?
बसलीस आता थंडगार. अहो मम्मी, पण मी कुठे काय केलंय? होय, तुम्ही कुठे काय करता? मीच करते